ही एक प्रकारची आसक्ती म्हणजे त्याचा असलेला मोह. मद्यासक्ती असा शब्द वापरला जातो, म्हणजे मद्याची आसक्ती. मद्यासक्ती म्हणजे मद्याची आसक्ती, मद्याचा असलेला मोह. मद्याला सोडावंसं वाटत नाही, दारूला सोडावंसं वाटत नाही, म्हणजे आसक्ती. आसक्ती ही जी गोष्ट आहे ही आपल्याला अनेक अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये वाटत असते. जशी माणसाला पैशाची सुद्धा वाटत राहते सारखी, पैसे असले पाहिजेत, पैसे असले पाहिजेत, पैसे असले पाहिजेत. तो सारखा त्याच्या मागं धावायला लागतो. कोणत्याही गोष्टीची आसक्ती असली, त्याला त्या मोहात आपण सापडलो, त्याला अडकून राहिलो, तर मग आपलं स्वातंत्र्य निघून जातं. हा आसक्तीचा असणारा सगळ्यात मोठा तोटा. आणि म्हणून मद्याच्या आसक्तीमध्ये आपण अडकलो याचा अर्थ मला ती दारू सोडावीशी वाटत नाहीये, इतका मला त्याचा मोह झालाय, इतकी मला ती आवडते. मला असं वाटते त्याच्याशिवाय आयुष्यच नाही, त्याच्याशिवाय मला जगताच येणार नाही, त्याला सोडून मला आनंदच मिळणार नाही आयुष्यामध्ये, इतकं मला त्याला पकडून ठेवावंसं वाटतं. ही असलेली आसक्ती, मद्याबद्दलची असलेली आसक्ती. आता आपण असं म्हणतोय बघा की या ठिकाणी आपल्याला यावं लागलं ते या आसक्तीमुळेच यावं लागलंय. त्याच्याबद्दलची आसक्तीने आपल्याला इथं आणलं, कारण ती आसक्ती इतकी घट्ट झाली की मग बाकीच्या गोष्टी सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये आहेत, त्याच्याकडे आपल्याला बघायचंय, त्याची आपल्याला जबाबदारी आहे, हे हळूहळू आपल्याकडनं विसरलं गेलं. म्हणजे आपला संसार आहे, बायका पोरं आहेत, मुलं बाळं आहेत, कामधंदा आहे, व्यवसाय आहे, हे सुद्धा जबाबदारीने आपल्याला करायचं आहे, हे बाजूला पडलं. आणि मला सतत ते द्रव्य असलं पाहिजे, कारण मला त्याची फार मजा वाटते, फार आनंद मिळतोय, असं जणू काही त्याच्यामध्ये आपण अडकले गेलो, आणि ही झाली आसक्ती. आता मद्यासक्तीच्या बाबतीमध्ये वेगळा भाग असा आहे की मद्यासक्ती हा इतर गोष्टींसारखा भाग नसून तो एक स्वतंत्र आजार आहे. इट्स अ डिसीज. हा आजार आहे. पैशाची आसक्तीमध्ये पैशाचा आजार झालाय असं आपण म्हणत नाही. एखाद्या माणसाची आसक्ती झाली म्हणजे त्या माणसाचा आजार झालाय असं आपण म्हणत नाही. म्हणजे मद्य असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ड्रग असेल, कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ असेल, त्याची आसक्ती बनणं हा एक प्रकारचा आजार आहे. कारण त्या आसक्तीमध्ये ते प्रमाण हळूहळू वाढत 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 गेलेलं दिसतं. म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये टॉलरन्स असं म्हणतात. थोडी घेतल्याने पहिल्यांदा मजा वाटत होती आपल्याला. अगदी सुरुवात जेव्हा झाली आपल्याला नशेची, त्याला थोड्यात आपल्याला छान वाटत होतं. थोडी घेतली, एकदम उत्साह आला, कॉन्फिडन्स वाढला, भीती गेली, निर्भयपणा आला. थोड्या प्रमाणामध्ये सुरुवातीला झालं. नंतर मात्र हळूहळू जसं 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 माझं पिणं चालत राहिलं तसं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं. म्हणजे काय झालं तर ती मजा येण्यासाठी मला पहिल्यापेक्षा अधिक नशा करणं भाग पडायला लागलं. तीच मजा यायला पाहिजे, मला ठीक बसायला पाहिजे, पण ती की आधी जेवढं घेत होती त्यांनी जी बसत होती ती आता बसेना झाली. आणखीन प्यायला पाहिजे, आणखीन प्यायला पाहिजे, आणखीन प्यायला पाहिजे. हे प्रमाण किती वाढलं तर आपण बेशुद्ध पडेपर्यंत जरी प्यालो तरी त्याचा आनंद मिळतच नाही, त्यांनी समाधान होतच नाही, अजून प्यायला पाहिजे असं वाटत राहतं. याला म्हणतात इन्क्रीज टॉलरन्स. म्हणजे आपल्या शरीराची जी सहयोग शक्ती आहे ती इतकी वाढली, इतकी वाढली, इतकी वाढली की आज आपल्याला किती मी लावली खंबेच्या खंबे तरी मला त्याची मजा येऊ शकत नाही. कारण मन असं म्हणत नाही हो आता मस्त समाधान मिळालं बाबा आता बस, असं मन म्हणत नाही, मेंदू म्हणत नाही. कारण आता हा जो टॉलरन्सचा पॉइंट आहे, म्हणजे समाधान मिळण्याचा जो पॉइंट आहे, तो इतका पुढे गेलाय की त्याचं समाधान मिळण्यासाठी मला फारच प्यायला लागेल, आणि तेवढं माझं शरीर तर घेऊ शकत नाही. बेशुद्ध करून टाकतो मेंदू आपल्याला. म्हणजे ब्लॅकआउटमध्ये जातो आपण, आपली काही वेळेला शुद्ध जाते, आपल्याला समजत नाही आणि आपण पडतो. समाधान झालेलं नाही, पण दारूनी बाकी सिस्टीम बंद करून टाकली. समाधान नाही झालेलं, पण सिस्टीम बंद झाली. हे काय आहे, म्हणजे ही जी आसक्ती आहे मद्यासक्तीमध्ये, मद्यासक्तीमध्ये इतकी आसक्ती कालांतराने वाढलेली आहे की मला त्याचं समाधान मिळणं सुद्धा बंद होऊन गेलेलं आहे, अशी आसक्ती वाढलेली आहे. आता त्या आसक्तीवरनं आपल्याला झिरोवर येऊन थांबायचंय. म्हणून ही गोष्ट इतकी सोपी नाही होत आपल्याला. आता परिस्थिती कशी आहे बघा,
मला त्या आसक्तीतनं बाहेर पडायचंय आणि मीच ती तयारी करतोय, प्रयत्न करतोय, असं घडलेलं नाही आपल्याला. तसं घडलं असं त्या दाराला कुलूप लावायची गरज नव्हती. या दाराला कुलूप का लावलंय? कारण इतरांना वाटतंय याची आसक्ती सुटली पाहिजे. इतरांना वाटतंय, बाकीची माणसं म्हणतायत याची आसक्ती फार आहे बाबा, हा त्या मोहात सापडतो, याला थांबता येत नाही. पण जो स्वतः तो माणूस त्याच्यामध्ये सापडलाय त्याला काय वाटतंय? त्याला हे समजतंय का की आपण त्याचा अडकलोय, गुलाम झालोय त्याचे, आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्याला कितीतरी गोष्टी करायच्यात, आपल्याला धंदा पाणी करायचा, व्यवसाय करायचा, 4 पैसे मिळवायचे, गाड्या घ्यायच्या किंवा आवडीच्या गोष्टी करायच्यात, मुलांची शिक्षणं करायची आहेत, घर घ्यायचंय, घर बांधायचं आहे, किंवा जमीन आहे बाबा, शेती करायची आहे, त्यासाठी पैसे लागणार आहेत, कितीतरी गोष्टी करायच्या आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला पडल्यात, दुय्यम झाल्या, सेकंडरी झाल्या. आणि महत्वाचं काय होऊन बसलं, मला प्यायला मिळाली पाहिजे, मला नशा पाहिजे, मला नशा पाहिजे, मला नशा पाहिजे. इतकं त्याचे गुलाम झालो आपण की ज्या महत्वाच्या गोष्टी करायला पाहिजे त्या मला आता दुय्यम वाटतात, सेकंडरी वाटतात, महत्वाच्या नाही वाटत. ही अशी परिस्थिती या आसक्तीमध्ये झालेली आहे. म्हणून मग आता आपल्याला जेव्हा इथं आपण यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तेव्हा आपण विचार करून बघूया की अरे ही गुलामगिरी माझी जी आहे, या नशेची गुलामगिरी झाली, ती मला समजते का मुळात? कारण मला हवं ते कुठे करता येतंय, चॉईसच राहिलेलं नाहीये माझ्यापाशी, चॉईसच राहिलेलं नाहीये. आता सुद्धा आम्ही बोलवता एक आपल्यासारखा मित्रच आहे, पुन्हा 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 रिलॅक्स होत राहतो, परत परत पित राहतो. अरे त्याला घर आहे, संसार आहे, पोरबाळ आहे, बायको आहे, काम करायचे, 4 पैसे मिळवायचे, पण हा ते सगळं बाजूला टाकून का परत पितोय? याचा अर्थ अजूनही त्याच्या मनामध्ये महत्वाचं काय आहे हे समजतच नाही, इथं जातच नाही आतमध्ये महत्वाचं काय आहे. आणि म्हणून तो त्या आसक्तीमधनं बाहेर येत नाही. आसक्ती एखाद्या गोष्टीबद्दलची हा विचार आहे, मला तो मोह ज्या गोष्टीचा वाटतो ती मिळालीच पाहिजे, ही आसक्ती आहे. मला ती सतत माझ्यावर पाहिजे, हा विचार आहे. म्हणजे हा विचार जर असेल तर विचार आपल्या डोक्यामध्ये आहे. या विचाराला स्थान द्यायचं का, या विचाराचं रूपांतर ऍक्च्युअल ऍक्शन मध्ये करायचं का, याचा कंट्रोल आपल्या हातात आहे. कंट्रोल बाहेरच्या गोष्टींच्या हातात नाहीये, दारूच्या हातात नाहीये, ड्रगच्या हातात नाहीये, हा कंट्रोल आपल्या हातात आहे. मग हा कंट्रोल जर आपल्या हातामध्ये आहे तर मला स्वतःला विचार करणं शिकवावं लागणार आहे. अरे तुझ्या मनात दारूचा खेळ चालतो आणि तू फशी पडतो त्याला, आलं डोक्यात आयला लावली पाहिजे थोडीशी, चालला लगेच मागं. अरे मग तुझा काय विचारांचा उपयोग आहे? तुझं डोकं काम नाही करत आहे का एवढं? तुला म्हणता येत नाही का स्वतःला की नाही मला ते धोकादायक आहे, मी जर परत प्यालो तर परत राडे होणार, परत रस्त्यावर येणार, लोक घरातली मला पकडून पुन्हा रिहॅबला टाकणार, परत माझे दिवस रिहॅबमध्ये जाणार. हे त्याला ठरवता नाही येत आहे. म्हणजे हा जो विचार आहे त्या माणसाचा, हा विचार त्याला स्वतःला करायला शिकावं लागणार. कोणतीही माणसाची ऍक्शन जी आहे ही विचाराला धरून आहे. विचार आहे मग ऍक्शन आहे, विचारापासून ऍक्शनचा प्रोसेस सुरू आहे. मग आपल्याला तो प्रोसेस लक्षात घ्यायचा, प्रोसेस आपल्याला पाहायला पाहिजे की अरे आधी मला असं वाटलं, मला जाणीव झाली, मनामध्ये विचार आला, मग मी ठरवलं, मग मी त्याला मान्यता दिली आणि मग मी ऍक्शन केली. एवढा प्रोसेस आहे तो. पण मी जर समजूनच नाही घेतलं तर मनात आला विचार, चाललो, घंटा वाजली, चाललो लगेच, हे जर माणूस करायला लागला तर तो स्वतःच्या प्रॉब्लेम मधनं सुधारणं अवघड गोष्ट आहे. परत तेच होणार, परत तेच होणार, परत तेच होणार. बघणारे असं म्हणतात याला सुधारायचंच नाही हो. बघणाऱ्यांना लांबनं दिसतंय, त्यांना त्याचं मन कुठे वाचता येते. बघणाऱ्यांना त्याची फक्त ऍक्शन दिसतीये, कृती दिसतीये. ते असं म्हणतात की याला काय सुधारायचंच नाहीये, याला काय इंटरेस्ट नाहीये, याला महत्व कळत नाही, बेजबाबदार आहे, मॅच्युरिटी नाहीये, काही नाही. म्हणजे ते लेबल लावणार सारखं. आणि मग ते असं बोलले की आपण असं म्हणणार हे असं का बोलतात, म्हणून मला राग येतो, म्हणून मी असं करतो. आपण तसं बोलणार. कोणाचा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम आपला आहे.
याचा अर्थ असा की आपण आपल्याला पकडणं, ओळखणं आणि आपल्याला त्या आसक्तीमधनं बाहेर काढणं हे त्या माणसाने करायचंय जे त्याला शक्य आहे. त्याला शक्य नाही असं नाही आहे, हे त्याला शक्य आहे. त्यांनी जर जिद्दीने ठरवलं तो स्वतःचं लाईफ बदलून टाकू शकतो. मी तुम्हाला दरवेळेला सांगतो, माझे कितीतरी क्लायंट्स आहेत ज्यांनी आज सगळं आयुष्य बदलून टाकलं. त्यांचं कित्येक वर्ष झाली बदलून टाकलं आयुष्य, की नाही मला आता तिकडे जायचं नाही, मला बदल करायचा आहे. आणि तो माणूस बदलला. तो बदलला याचाच अर्थ काय झालं? त्यांनी त्याच्या विचाराकडे बघायला स्वतःला शिकवलं, त्यांनी स्वतःचे विचार बदलायचं ठरवलं, त्यांनी जे उपयोगी विचार होते तेच घेतले आणि तो पुढे गेला. त्याच्यासाठी काही दारूची दुकानं बंद झाली का? काय, दारूची दुकानं चालूच आहेत, वाईन शॉप चालूच आहेत, त्याचे पिणारे मित्र पितच राहत आहेत. हे सगळं तेच वातावरण असून त्यांनी स्वतःला बदललं. म्हणजे तो बाह्य गोष्टींच्या बदलाची वाट बघत बसलेला नाहीये. आपण त्या म्हणण्यात काही अर्थ नसतो, माझा एरियाच असा आहे, माझी ही माणसं तशी आहेत. त्याचा काय संबंध आहे? तिथे राहणारी बाकीची माणसं नाही आहेत का? तर तू एकटाच राहतो अशा माणसात? म्हणजे आपण आपल्या मनाशी बोलू शकतो, आपण आपले विचार बदलू शकतो आणि आपण आपल्याला नवीन रस्ते देऊ शकतो. हे सगळं माणूस करू शकतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. याचाच अर्थ असा, याच्या म्हणण्याप्रमाणे आसक्तीतनं माणसाला स्वतःला बाहेर काढता येतं. आसक्ती म्हणजे कायमची गुलामगिरी नाहीये. मद्यपाशात सापडणं म्हणजे कायमची गुलामगिरी नाहीये. आपण त्यातनं बाहेर कसं काढायचं स्वतःला, हा मुद्दा आहे. आणि ते काढता येतं म्हणजे येतं. आणखीन काय मनात येतो याला धरून? आसक्ती. मी दुसऱ्या एका रिहॅबमध्ये गेलो होतो परवा. तिथल्या एका पेशंटने मला प्रश्न विचारला, सर आम्ही दारू बंद करत असतो पण घरातली मंडळी घरी गेल्यानंतर सारखे टोमणे मारतात, काय केलं माहिती आहे आम्हाला मागचा अनुभव आहे, तुझी 4 दिवस नाटकं आम्हाला माहिती आहेत तुझी. किंवा काहीतरी टोमणे मारतात, त्याच्या जुन्या इतिहास जो आहे तो काढून. मग तो म्हटला, अशा वेळेला सर मला फार राग येतो आणि त्या रागाच्या भरामध्ये मी परत प्यालेलो आहे. 2-3 जण मला असेच म्हणले की अशा रागाच्या भरामध्ये मी प्यालेलो. मित्रांनो, आपण रोज प्रार्थना म्हणतोय, सारखी म्हणतो. जर वेगवेगळ्या कामानिमित्त सकाळी उठल्यावर म्हणतो, मग कदाचित योगासनाच्या वेळेला म्हणत असू, मग कदाचित ब्रेकफास्टच्या वेळेला म्हणत असू, परत जेवणाच्या वेळेला म्हणत असू, ग्रुपच्या वेळेला म्हणत असू. देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. स्टेटमेंट नंबर 1, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. स्टेटमेंट नंबर 2, जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला दे. 2 स्टेटमेंट्स आहेत बघा, किती छान स्टेटमेंट्स आहेत. एका स्टेटमेंटमध्ये ज्या गोष्टी माझ्या आवाक्यात नाहीयेत त्या कशाला जाऊ मी बदलायला? लोकांना बदलणं माझं काम नाहीये, लोकांचे स्वभाव बदलणं माझं काम नाहीये, लोकांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव हे बदलणं माझं काम नाही, कारण ते माझ्या ताब्यातच नाही. म्हणजे माझ्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या गोष्टी आहेत त्या. दुकानं बंद होत नाही, दुकानं बंद झाली पाहिजेत, माझ्या हातात आहे का? अनेक हुशार माणसं माझ्याशी असं बोलताना म्हणलेले आहेत माझे क्लायंट्स, सर सरकारला सांगितलं पाहिजे दारूबंदीचा कायदा करा. त्यांनी दारू बंद होते का? नाही होत. आणि ते आपल्या हातात आहे का? नाहीये. जे आपल्या हातात नाही असले भलतेच उपाय करण्यात काय पॉइंट आहे? मग जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला दे. हे धैर्य म्हणजे काय आहे? धैर्य म्हणजे भीतीवर मात करणं, धैर्य म्हणजे आहे त्या परिस्थितीवर मात करणं, धैर्य म्हणजे असलेल्या सिच्युएशनवरती मात करणं. मग जर समजा माझ्या आजूबाजूची माणसं अशी टोमणे मारणारीच आहेत, काय झालं टोमणे मारले म्हणून सांगा मला? लागलं का काही? भयंकर टोमणे मारल्याने असं लागतं का काही? असलं काही घडत नसतं. म्हणजे त्यांनी टोमणे मारणं आणि मी ते टोमणे स्वीकारणं
हा दुसरा मुद्दा नाही का? मारा टोमणे आणि मी घेतो तुमचे टोमणे, कॅच घेतो टोमण्याचे. म्हणजे त्यांनी काहीतरी माझ्याबद्दल बोलायचं वाईट आणि मग ते मी लावून घ्यायचं स्वतःला. मी कसा मूर्ख आहे, मी कसा नालायक आहे, मी कसा असा वाईट वागलेलो आहे. मी आधी रिसिव्ह करायचे टोमणे, ते लावायचे स्वतःला आणि मग लावून चिडायचं. म्हणजे दुसरी माणसं माझ्याबद्दल काय बोलतात हे जर मी स्वीकारलंच नाही तर माझ्या अंगाला लागणार कसं ते? किंवा दुसरी माणसं काय बोलतात याच्यावर माझा ताबा नाही, परंतु मी काय बोलतो याच्यावरती माझा संपूर्ण ताबा आहे. मी कशाला महत्व द्यायचं याच्यावर माझा ताबा आहे. म्हणजे मी माझ्या मनाशी म्हणू शकतो की ही माणसं जी मला बोलतायत त्यांचं काही चूक नाहीये, बरोबर आहे त्यांचं, कारण त्यांनी माझा अनुभव घेतलेला आहे, गेल्या काही वर्षांचा घेतलेला आहे, काही महिन्यांचा घेतलेला आहे. मी वेड्यासारखा वागलेलो आहे, पण ते वेड्यासारखं वागणं कशात होतं? नशेच्या परिणामामध्ये होतं. माझ्या मेंदूवर नशेचा परिणाम होता आणि त्या परिणामामध्ये मी कसा वागतोय ते माझं मलाच कळत नव्हतं. मग कधी मी शिव्या दिलेल्या आहेत, कधी एक्साइट झालेलो आहे, कधी ॲग्रेसिव्ह झालोय, आक्रमक झालोय, दंगा केलाय, तोडफोड केली आहे, हो गाढवासारखा वागलो, वेड्यासारखा वागलो. पण हे सगळं त्या नशेच्या परिणामाने माझ्या हातनं घडत होतं. आज मी कसं आहे, नशा नाही केलेली आहे, आज मला समजतंय ना मी काय करतोय, समजतंय. मग मला काय होतोय, मला त्याचा फायदा आहे का तोटा आहे ते मला समजा नावं ठेवतात जुन्यानी. मी पटकन स्वतःला सांगतो अगदी बरोबर आहे, लक्षात ठेव बेवड्या, मागं कसा वागलायस आता तसं वागू नकोस. म्हणजे मीच मला जागा करून असं म्हणणार की हे तुला काय ऐकून घ्यावं लागतंय, कारण मागे तुझ्या हातनं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. नमस्कार कर त्यांना. बरं झालं आठवण करून दिलीत मला की मागच्या वेळेला मी वाईट वागलेलो होतो. लगेच आपण स्वतःला सांगणार आहोत हे का परत नाही उघडायचं आपल्याला. हे मला 4 दिवस ऐकावंच लागणार आहे. आणि ऐकून घेतल्यानंतर जेव्हा दिवस जातील हळूहळू हळूहळू तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये कोणता बदल घडणार आहे त्यांनाच दिसणार आहे. त्याला प्यायला नाही, 2 दिवस झाले प्यायल्याला दिसत नाही, आठवडा झाला प्यायलेला दिसत नाही, महिना झाला प्यायलेला दिसत नाही, 6 महिने झाले प्यायलेला दिसत नाही. कोण परत बोलायला जाईल का? कोणाच्या पाशी राहील का काही बोलायचं पॉइंट? नाही. त्यांना हे लक्षात येईल हा तो जुना राहिलेला नाहीये, हा वेगळा आहे, हा काहीतरी विचार करतोय. आता आपण तसं नाही बोलायचं याला, कारण त्या सगळ्यांना सुद्धा काय अपेक्षित आहे, हा बरा कसा होईल, हा चांगला कसा होईल, घरातलं वातावरण निवळेल कसं, शांतता कशी निर्माण होईल, त्यांना अपेक्षा तीच होती. परंतु त्यांचा जुना जो परिणाम त्यांच्याही डोक्यावर झाला होता त्यांनी ते प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा ओढवून घेत होते. म्हणजे आपण दारूत रिलॅप्स होतो, ते विचारात रिलॅप्स होतात. लक्षात घ्या, पेशंट कशात रिलॅप्स होईल, तो दारू प्यायला लागेल परत. घरातली माणसं कशात रिलॅप्स होतील, पुन्हा तेच जुने विचार आणि तेच वागणं. म्हणजे दोघंही रिलॅप्स. पिणारा पिण्यात रिलॅप्स, न पिणारा त्याच्या वागण्या बोलण्यात रिलॅप्स. म्हणजे त्या घरातलं वातावरण बदलतच नाही. आता आपण पुढाकार असा घ्यायचा याच्यामधून, आपलं दारू थांबलेली आहे ती थांबलेलीच ठेवायची. काही दिवस जातील, हळूहळू हळू तुमचं तुम्हाला कळेल, अरे फरक चाललाय, आपल्याला छान वाटतंय, दिवस चांगला गेला, कॉन्फिडन्स येतोय, आपल्याला काम करावं असं वाटतंय. हे सगळं घडणार. सारंगसर दरवेळेला तुम्हाला सांगत असतात बघा या प्रत्येक बोलण्यामध्ये, इथून गेल्यावरती मीटिंग ताबडतोब सुरू करा. का? तिथं जे तुम्हाला समजून घेणारी माणसं आहेत, प्रेमानं मिठी मारणारी माणसं आहेत, जवळ खांद्यावर हात टाकून बोलणारी माणसं आहेत, याचा फार मोठा फरक पडतो, फार मोठा फरक पडतो. कारण आपल्याला असं वाटतं अरे मला समजून घेणारं कोणतरी आहे. जसं इथेही तुम्हाला तर थोडंसं वाटत असेल की नाही मला समजून घेणारं कोणतरी आहे, माझा प्रॉब्लेम समजून घेणारं कोणतरी आहे. ही अपेक्षा असते माणसाला. ही अपेक्षा जी आहे मनामध्ये ती उभारी देत असते माणसाला. केवळ चुकलो तरी मला सुधारायचंय. त्या माणसाला काय कळत नसतं का? त्यालाही कळत असतं आपला गाढवपणा झालेला आहे सगळा. परंतु त्यातनं बाहेर येण्यासाठी जी ताकद लागत असते त्या ताकदीला त्याला कुणाचा तरी पाठीवर हात असला तर बरं वाटतं, धीर येतो.
आपणही पटकन म्हणत असतो, काय नाही कसं आहे, असं आपण लगेच थोपटतो ना, घाबरू नको असं. हे जे थोपटणं हे काय असतं, हा धीर असतो, समजून घेणाऱ्या माणसाचा धीर असतो. मग त्याला वाटतं अरे नाही, कोणतरी आहे आपल्याला सुद्धा समजून घेणारं कोणतरी आहे. जरी माझ्यातनं चुका झाल्या, वेडेपणाचं वागणं झालं, तरी मला कोणतरी समजून घेतंय. हे जे आहे हे त्या मीटिंगमध्ये मिळतं आपल्याला. आणि तो जो आधार तयार होत असतो तुम्हाला, तो आधार तुम्हाला चिडण्यापासून, रागवण्यापासून, वैताग येण्यापासून वाचवतो. कारण तिथं ते सगळं शेअरिंग चाललेलं असतं. अरे काही नाही, तुझं जसं झालं तसंच माझं झालेलं आहे, मी अमुक अमुक प्रकारचं वागलेलो आहे. तुमच्याही लक्षात येतं, बरोबर आहे, त्याला समजतंय माझं काय झालंय ते, पण तोही त्याच अनुभवातून गेला. पण हे केव्हा सातत्याने जेव्हा तुम्ही त्याला धरून राहता, तेव्हा तुमच्यातला हा बदल आणखीन कडक होत जातो, आणखीन त्याला घट्टपणा येतो, आणि मग तुम्ही रिलॅक्स व्हायचं थांबता. पण हा प्रोसेस लगेच सुरू झाला पाहिजे, मध्ये वेळ जाता कामा नये. त्यामुळे तुम्ही जेव्हा या सेंटरमधनं बाहेर पडाल, सकाळी बाहेर पडलात तर संध्याकाळी मिटिंगला जा, संध्याकाळी बाहेर पडलात तर सकाळची पहिली मिटिंग करा. माझे अनेक क्लायंट्स असे ज्यांनी डिस्चार्ज नंतर संध्याकाळच्या मिटिंगला हजेरी जी लावली ती आजपर्यंत लावली, कित्येक वर्ष झाली. परवा माझ्या एका क्लायंटचा फोन आला होता मला, सर 13वं वर्ष आहे प्रॉपर डेचं, 13 वर्ष झाली. मी आधी फोन केला होता तेव्हा तो त्यांनी उचलला नाही. मी म्हणलं मी केला होता मगाशी फोन, तो म्हणला मी मीटिंगमध्ये शेअरिंग करत होतो. 13वं वर्ष आहे, मीटिंगमध्ये शेअरिंग करत होता. काय झालं, 13 वर्ष कशी गेली, अशीच गेली. त्या दिवशीच्या संध्याकाळपासून त्याने जे धरून ठेवलं हे मीटिंगला, त्या मीटिंग बरोबर चालली 13 वर्ष. मित्रांनो, आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुम्हाला यातनं बाहेर यायचं आहे, आणि ते बाहेर पडण्यासाठी आपल्याला असे हात हवे आहेत. घाबरू नका, काही नाही, हे बदलणार आहे सगळं चित्र, पण तुम्ही विशिष्ट मार्ग धरला पाहिजे. मला सगळं कळलं असं म्हणून उपयोग नाही, तो मार्ग धरला पाहिजे. तुम्ही यातनं बाहेर येताच. तेव्हा मूळ मुद्दा असा होता की जी टोमणे मारणारी वगैरे माणसं आहेत आजूबाजूला असं तुम्हाला वाटतं, ते फार काळ टिकत नाहीच टिकत, कारण ते टिकू शकत नाही. तर या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. आणखीन कुठला प्रश्न येतोय? स्पीकर म्हणजे जरा जास्त स्प्रेड करून सांगितलं तर बरं होईल. कारण बरेचदा असं दिसतं की टोमणा मारलेला लावून नका घेऊ, अमुक नका घेऊ. या ह्याच्यात निर्लज्ज नाही व्हायचं, निर्लज्ज व्हायचं नाही आहे. म्हणजे तो असं स्किलने वापरायचं की तुम्ही काही बोला, माझ्यात काही फरकच पडत नाही. तर स्वीकाराचा जो अर्थ आहे की टोमण्याचा स्वीकार म्हणजे काय, तर हे थोडंसं तुम्ही जास्त एक्सप्लेन केलं तर बरं होईल. नाही तर बरेचदा स्वीकार जो आहे काय होतं लक्षात घ्या, टोमणे मारणारी माणसं किंवा नावं ठेवणारी माणसं यांना महत्व नाही द्यायचं म्हणजे मुरदाडपणा नव्हे. हा, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. आपल्याला त्या टोमण्याचा अर्थ जे काय आहे तो कुठनं तयार झाला, का त्यांच्या मनात येतोय, हे सगळं समजून त्याच्याकडे पाहतो आहोत आपण. म्हणून आपल्याला आम्ही मान्य केले मध्यशक्ती पुढे आम्ही हातबल आहोत, आमचे जीवन अस्ताव्यस्त झालेले, ही पहिली पायरी ज्या माणसानं घेतली त्याला ते कळणार आहे हा, की टोमणे मारतात म्हणजे काय होतं. मग काय आहे, आम्ही मान्य केले मध्यशक्ती पुढे आम्ही हातबल आहोत आणि आमचं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. अस्ताव्यस्त जीवनामधला हा एक भाग आहे की दुसऱ्या मंडळींचा जे काही माझ्याशी नातेसंबंध आहेत, कौटुंबिक वातावरण आहे, ते का डिस्टर्ब झालं बरं. तर मी दारू पुढं हतबल होतो आणि माझ्यातनं पुन्हा 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 चुकीचं वागणं घडत होतं. मी पण मुद्दाम करत होतो असं नव्हतं, पण माझ्याकडनं घडत होतं. ते घडल्यामुळं बाकीची जी माणसं होती कुटुंबातली, बायको असेल, आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, त्या सगळ्यांना सारखं असं वाटत राहिलं, अरे याला कळत कसं नाहीये, हा असं वेड्यासारखं वागतो, दारू पिऊन येतो, दंगा करतो, शिव्यागाळी करतो, शेजारी पाजारी आमची नाचक्की होते, लोकांसमोर लाज जाते, कसं बरं याला कळत नाहीये, कारण आम्ही तर असं कधी वागलो नाही.
आम्ही आमचा आप सांभाळून वागलो आजपर्यंत. लोकांसमोर कुठला प्रसंग येऊ दिला नाही, बाहेरच्या माणसांसमोर आरडाओरडा लोकांच्या घरापर्यंत पोहोचला नाही आमच्या घरातला. पण याला काहीच कळत नाही. हा त्या नशेमध्ये येतो, मोठमोठ्यांदा बोलतो, शिव्यागाळी करतो, दंगा करतो. कसं याला कळत नाही? याच्यामुळं आमचं सगळं शांतता गेली. हे काय घडलंय? हे खोटं आहे का? तर खोटं नाहीये, खरंच घडलं. हे खरंच का घडलं बरं? कारण माझी जी हतबलता दारूसमोर किंवा नशेच्या पदार्थासमोर होती, त्याच्यामुळं एका बाजूला मध्ये मध्ये हे सगळं समजून सुद्धा मी पुन्हा तेच करत होतो. आता जेव्हा आपल्याला असं लक्षात येतंय की मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे, आम्ही मान्य केले मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे आणि आमचं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे. ही हतबलता जेव्हा आपण समजून घेतो आहोत, तिथे काय आहे? पहिलं मान्यता आणि दुसरा स्वीकार. सर म्हणतात ती टर्म. मान्यता कसली? मान्यता बसून एका जागीच देता येत असते. हो, चुकलं माझं, कारण मला नशेच्या अधीन मी झालेलो आहे, त्या आसक्तीत सापडलेलो आहे, मला कळलं चुकतंय माझं. पण हे पुरेसं नाही आहे. त्याच्या पुढची पायरी म्हणजे मी स्वीकारतो. हे स्वीकार जो आहे तो ऍक्टिव्ह आहे. आणि मग त्या स्वीकारामध्ये आपण असं म्हणतोय या सगळ्यामधून की हे सगळं काय चाललंय बरं? तर मी हतबल झालो आणि माझ्या वागण्या बोलण्यावर परिणाम झाला, माझ्या शरीरावर मनावर परिणाम झाला, मी फसत राहिलो आणि मग माझ्याकडनं वेड्यासारखं वागणं होत गेलेलं आहे. त्याचा परिणाम जो सगळ्यांना भोगावा लागला, तो खोटा आहे का? तो खरा आहे. तो खराच परिणाम आहे. त्यांना काल्पनिक नाही भोगावा लागलेला. त्यांना माझं सगळ्यांसमोर चाललेला आरडाओरडात बघावा लागला, मला पकडून आणावं लागलं, घरात बसवावं लागलं, दुसऱ्यांदा मला डोस पाजायची पाळी आणली. हे सगळं घडलं. हे जे सत्य घडलेलं आहे सगळं, हे मी या आजारामध्ये सापडलो आणि माझ्या हातनं ते घडत गेलं. त्याला दुसरे कुणी जबाबदार नव्हते. कुणीच जबाबदार नव्हते. त्यांना काय माहिती आहे काय बाबा आहे? व्यसनाधीनता, मद्यपाश, हे सगळे आपण बोलण्याची नाव आहे. अल्कोहोलिझम. त्यांना एवढंच दिसतंय. काही माणसं थोडी पिऊन कंट्रोल ठेवतात, काही माणसं याच्यासारखी वागतात, भरमसाठ पितात. त्यांना हा फरक सुद्धा माहित नाही, काय सोशल ड्रिंकिंग आणि काय अल्कोहोलिझम. फरक नाही माहिती. त्यामुळे त्यांना जे भोगावं लागलं त्याचा मनस्ताप त्यांना भयंकर झाला. आता जेव्हा त्यांना असं दिसतं की हा निदान आमचा ऐकायच्या आज मनस्थितीत आहे, प्यालेला नाही, तेव्हा तेवढीच संधी आहे त्यांना आपल्याला ऐकवण्याची. नाही तर इतके दिवस ऐकून सुद्धा उपयोग होत नव्हता, कारण आपण नशेत होतो, काही कळायचंच नाही ते काय बोलतायत. आपण आता असं म्हणतो की ते सगळं जे बोलतायत ते बरोबर आहे, कारण आता त्यांना जे दुःख झालेलं आहे, त्यांना ज्या वेदना होतात मनामध्ये, ते निदान ते बाहेर तरी काढू शकतायत आता, जे त्यांना तेव्हा काढता सुद्धा येत नव्हतं. ते जसे या वेदना बाहेर काढतील तशा त्या वेदना त्यांच्या मनातल्या निघून जातील. याला म्हणतात व्हेंटिलेशन. पण जर त्यांनी दाबून ठेवलं असतं तर त्याचा स्फोटच झाल्यासारखं बाहेर येईल. मग मला ते समजून घेतलं पाहिजे आणि मला शांत राहून त्याला तोंड दिलं पाहिजे. मुरदाडपणाने नाही, काय बोलायचं ते बोला, मला नाही फरक पडत, ही भूमिका नाहीये. आपली भूमिका ही आहे की तुम्ही जे बोलताय ते मला समजतंय, तुमचा त्रास काय झालाय तो. म्हणजे समजून उमजून मी बोलत नाहीये त्यांना विरोधी. मुरदाडपणाने मी स्वतःचं तोंड बंद नाही केलेलं. तर मी हे लक्षात घेतलेलं आहे की ते बोलतायत ते बरोबर आहे, कारण त्यांचा ह्याच्यात कोणताच दोष नव्हता. तेव्हा ते बोलणार आणि ते मला शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. तो माझ्या रिकव्हरीचा एक भाग आहे, तो माझ्या बरं होण्याचा एक भाग आहे. म्हणजे जसं आपल्याला कुठली तरी जखम झाली तर ती जखम काय करते? दुखणं मुद्दाम तयार करते, वेदना देते. वेदना काय येत असतात? जखमेकडे माझं लक्ष जावं म्हणून. वेदनांचा हा मूळ मुद्दा आहे की वेदना जखमेकडे लक्ष जावं म्हणून येत असतात. तसंच जेव्हा हे बाकीची माणसं बोलणारी असतात आपल्याला, तेव्हा ते सुद्धा तेच कार्य करतायत की ते जेव्हा बोलतात, रागवतात, चिडतात, तेव्हा त्यांना सारखं असं वाटत असतं की या सगळ्या बोलण्यामधून ही वेदना व्यक्त होतीये. यांनी बघितलं पाहिजे आपल्या प्रश्नाकडे, यांनी आपल्या प्रॉब्लेमकडे बघितलं पाहिजे. अरे तुला आज वय काय तुझं? नोकरी नाही. अरे वय काय तुझं?
घरातल्या कितीतरी गोष्टी घेत नाहीस. अरे वय काय तुझं, जबाबदारीने वागत नाहीस. म्हणजे ते हे सगळं जागं करतायत आपल्याला की तू कोणत्या वयाचा आहेस आणि तू तुझ्या वयामध्ये आत्ता कोणकोणत्या जबाबदाऱ्या घेणं हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे. कारण तुझं जर वय निघून गेलं, एज बार झाला, नोकरीचा प्रॉब्लेम येईल. आणखीन वय निघून गेलं, कोण तुझ्याकडे बघणार आहे, तुझ्याशी लग्न करणार आहे? पैसे अडके नाही तुझ्या पैशी, तू उभा कसा राहणार? म्हणजे चॉईसच राहणार नाही. म्हणजे या सगळ्या बोलण्यामधनं ती वेदना व्यक्त होतीये. कशासाठी? तू तुझ्याकडं बघ, याच्यासाठी ती वेदना व्यक्त होतीये. मग आपण जेव्हा समजून घेणार आहोत की ते का बोलतायत हे सगळं, तर मी माझ्याकडे बघावं म्हणून बोलतायत. वेदना जसं सांगत असते, अरे तिथं पट्टी लाव काहीतरी, दिसतंय का तुला पायाला काय लागलंय तुझ्या ते? आणि आपण पटापटा ते लावतो आणि मग वेदना हळूहळू कमी कमी होत एक दिवस नाहीशी होते. सेम प्रोसेस आपल्या घरात सुद्धा घडतो. वेदना एक दिवस नाहीशी होते आणि मग पुढचं बोलणं सुरू राहत नाही. सिंपल आहे. हा तो स्वीकाराचा भाग. म्हणून जेव्हा आपण असं म्हणणार आहोत की हे बरोबर आहे, त्यांचं काही चूक नाहीये. तुम्ही काय करू शकता अशा वेळेला? हेच सगळं ए मध्ये जाऊन शेअर करू शकत असता. ए त्यासाठीच आहे. त्या स्टेजवर जाऊन काय बोलायचं असतं नाहीतरी तिथे उभं राहून. आज काय झालं? फक्त आजचा दिवस हा कार्यक्रम आहे ना. आज सकाळपासून आतापर्यंत काय घडलं माझ्या बाबतीमध्ये हे तिथे शेअर करायचंय, शेअरिंग करायचंय. आणि मग तिथे जेव्हा मी हे शेअरिंग करत असतो तेव्हा अनेक माणसांच्या शेअरिंग मधनं माझ्या असं लक्षात यायला लागतं की हाच तो प्रोसेस, मी धरून राहायचंय त्याला. मग माझ्यामध्ये कृतज्ञता हा गुण आला का? माझ्यामध्ये नम्रता हा गुण आहे का? मी जे चाललंय त्याला धरून चाललोय का? आणि मग ही जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचा अर्थ मी मलाच सांगत असतो. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे देवा. म्हणजे आता हे घरातलं जे वातावरण आहे त्यांनी मी डिस्टर्ब होतोय, पण हे नाहीये, मला त्याच्याबरोबरच जायचंय. हा स्वीकार जो आहे, हा स्वीकार एकदा करून उपयोगाचा नाहीये. स्वीकार प्रत्येक क्षणाला बरोबर असावा लागत असतो. स्वीकार ही एकदा करायची गोष्ट नाहीये. स्वीकार सतत आणि सतत आपल्या बरोबर असावा लागत असतो. आपण रस्त्यावरनं जाताना काल मी सिग्नल पाळला होता असं पोलिसाला सांगत नाही. तो म्हणतो आत्ता काय केले, दिवे लावले तू, आत्ता मोडला ना सिग्नल, तेव्हा मी काल सिग्नल पाळला होता असं म्हणून काय उपयोग आहे? आत्ता पण पाळायचा आहे, पुन्हा पुढच्या चौकातही पाळायचा आहे. म्हणजे सततच मी नियम शिस्तीने पाळत असतो. हा स्वीकार की जो तुमच्याबरोबर सतत आहे. जेव्हा सतत स्वीकार असतो तेव्हा आपण कोण काय वागतंय, कसं चाललंय याच्या बाबतीत जागरूक असतो, अवेअरनेस असतो. अवेअरनेस आपल्याला पुन्हा ढासळू देत नाही ना, हे लक्षात घ्या. म्हणून हा जो प्रश्न होता सारंग सरांचा, त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे की तो मुरदाडपणा नसून समजूतदारपणा आहे, समजून घेणं आहे. घरून अजून एक पुढचा प्रश्न आहे. अस्ताव्यस्ततेबद्दल ज्या आपण लिहायला दिलं होतं की बघा जीवनाची अस्ताव्यस्तता कशी झाली. मग सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, किंवा आपण काय शारीरिक म्हणतो, मानसिक म्हणतो. तर अशा वेळेला जी स्टेटमेंट येतात किंवा लिहून येतं ते असं येतं की नाही मी दारू प्यायलो, मी भांडलो, मी अमुक केलं, मी तमुक केलं आणि ते सगळं बिघडलं. तर यामध्ये आता ते सुधरवण्यासाठी म्हणून की वर्तन खरं तर कसं असलं पाहिजे. दारू सोडणं हा भाग एक वेगळा आहे. दारू तर थांबली, पण बरेचदा ती पुन्हा ज्या कारणाने आयुष्यात येते किंवा आयुष्य फार चांगल्या प्रकारे चालत नाही पुढच्या गोष्टींमुळे, अस्ताव्यस्ततेकडे न बघितल्यामुळे. तर ते नेमकं अस्ताव्यस्ततेकडे बघणं म्हणजे काय? कारण बरेचदा अस्ताव्यस्ततेवर लिहा असं म्हणल्यावर त्यांना कळतच नाही की अस्ताव्यस्तता कशी बघू. तर अनेक पेशंटची तुम्ही काउन्सिलिंग केली आहेत किंवा प्रश्न ऐकले, उत्तरं दिलेत. तर थोडीशी सविस्तर तुम्ही जर अस्ताव्यस्ततेकडे बघायला जर शिकवलं किंवा कसं बघता येईल सांगितलं तर नेमकेपणाने त्यांना बघून देता येईल असं मला वाटतं. बरोबर. अस्ताव्यस्त हा शब्द असा आहे की ज्याच्यावरती ताबा नाही, आपला स्वतःचा ताबा नाही, तो अस्ताव्यस्तपणा आहे. जेव्हा शेतीला पाणी सोडलं जातं तेव्हा त्याला जर कॅनॉल तयार केला नाही
उकरून घेतला नाही ओढ्यासारखा भाग तर पाणी सगळीकडे पसरतं आणि पाणी असून जिथं पोचायला पाहिजे तिथे पोचत नाही. याला म्हणतात अस्ताव्यस्तपणा. पाणी कसं पसरलंय? अस्ताव्यस्त आहे. अस्ताव्यस्त याचा अर्थ असा, जो नियमितपणाने रस्ता हवा आहे एखादी गोष्ट करायला, तसा तो रस्ता राहिला नाही आणि वाटेल तिथं शक्ती खर्च होती आहे. अव्यवस्थापन, अनमॅनेजेबिलिटी. अव्यवस्थापन अव्यवस्थापन हे अनेक गोष्टींमधलं असतं. अव्यवस्थापन याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला जबाबदारीने करायच्या त्या गोष्टी त्या पद्धतीने आपण करत नाही आहोत. मग आता यातली सोप्या पद्धतीने याच्याकडे बघायचं असं जर म्हटलं आपण, तर साधी गोष्ट आपल्याला लक्षात असेल की दारूनी किंवा कोणत्याही अंमली पदार्थांनी काय होतं बरं, तर सगळ्यात मोठा त्याचा परिणाम 2 अवयवांवरती होत असतो. एक म्हणजे आपली लिव्हर आणि दुसरं म्हणजे आपला मेंदू. महत्वाचे 2 अवयव. या 2 अवयवांमुळे संपूर्ण अस्ताव्यस्ततेला सुरुवात होते. इथे परिणाम झाला लिव्हरवरती की लिव्हरचं काम काय आहे? डिटॉक्सिफिकेशन लिव्हरचं काम आहे. म्हणजे लिव्हर आपल्या पोटामध्ये जे जे पदार्थ जात असतात त्या पदार्थातले विषकारक पदार्थ बाजूला काढते, टॉक्सिक्स बाहेर काढते. आणि ती जी टॉक्सिन्स आहेत ती बाहेर काढल्यामुळे आपल्या शरीरावरती त्या खराब पदार्थांचा परिणाम होत नाही. हे मूळ लिव्हरचं काम, जे लिव्हर सारखंच करत असते 24 तास. आता तुम्ही असं लक्षात घ्या की अल्कोहोल जेव्हा पोटात जात असतं तेव्हा लिव्हरचं या कार्यावरतीच मुख्य फरक व्हायला लागतो सगळ्यात जास्त. आणि लिव्हरच्या कामावरती अधिक दबाव आल्यामुळे लिव्हरला ते काम व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे लिव्हर ही जी टॉक्सिन्स असतात जी शरीरामध्ये तयार बाहेरनं आतमध्ये आलेली, ही वेळेच्या वेळेला बाहेर काढू शकत नाही. त्याचा परिणाम सर्व अवयवांवरती झाला सुरू. म्हणजे शारीरिक अस्ताव्यस्ततेला ताबडतोबच सुरुवात आहे. ही कुठलं होते माहिती? इथनंच होते, तोंडातनं. तोंडातनं होते म्हणजे काय आहे? तर तोंडामध्ये दारू घातल्याबरोबर आपल्या तोंडामध्ये म्युकस मेम्ब्रेन हा भाग असतो. म्युकस मेम्ब्रेन याचा अर्थ असा, आपला आतला जो भाग आहे तोंडाचा त्याच्यामध्ये एक लेअर आहे. हा म्हणजे आपलं अस्तर असतं कपड्याला आतनं लावलेलं, माहिती ना, मऊ अस्तर लावलेलं असतं. असं अस्तर आपल्या आत तोंडाला असतं. या अस्तराच्या मध्ये केशवाहिन्या असतात, रक्तवाहिन्या बारीक. अल्कोहोल जे आहे ते इतकं पातळ आहे, बारीक आहे की ते आपल्या या रक्तवाहिन्यांमधून सुद्धा डायरेक्ट मेंदूपर्यंत जातं ताबडतोब. इतर जेवणाला आपल्याला आपण चावून त्याच्यामध्ये लाळ मिसळून पोटापर्यंतचा जो प्रवास आहे आणि अन्नपचन हा किती काळाचा प्रवास आहे? 18 तासांचा प्रवास आहे. आणि दारूचा प्रवास किती आहे? तोंडात घातल्यानंतर काही मिनिटात, सेकंदात इथं किक बसते. आपण म्हणतो ना पहिल्या धारेची किक बसते. पहिल्या धारेची किक बसते म्हणजे काय? मग इथं गेला असतं तर 18 तास लागले असते. इथनच डायरेक्ट इकडे, म्हणजे त्याची किक ताबडतोबच आपल्याला मेंदूमध्ये बसते. म्हणजे दारूचा परिणाम शरीरावर होण्यासाठी फार मोठा काळ जातच नाही. एका बाजूला इकडं लोड आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडं दारू गेलेली, पोचलेली ताबडतोब. म्हणजे इकडेही अस्ताव्यस्तपणा आणि इकडेही अस्ताव्यस्तपणा. कारण इथला अस्ताव्यस्तपणा कसला आहे? तर माणूस धड विचार करू शकत नाही. त्याचा स्वतःच्या विचारावरचा कंट्रोल जातो आणि त्याला स्वतःचे प्रश्न कसे सोडवायचे, जबाबदाऱ्या कोणत्या, कुठले मार्ग वापरायचे, हा जो विचाराचा भाग आहे हा सगळा डिस्टर्ब होतो. मग आता तुम्हीच लक्षात घ्या की दोन्हीकडे अस्ताव्यस्तपणा झाला. इकडं विचारांचा अस्ताव्यस्तपणा झाला, इथं शरीर चालवायचा अस्ताव्यस्तपणा झाला. आता लक्षात याच्यावर येईल तुमच्या की एका बाजूला त्या माणसाचं सगळं शरीर बिघडायला लागलं ताबडतोब त्या अस्ताव्यस्तपणामधनं, आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा अस्ताव्यस्तपणा झाला. मग विचारांचा अस्ताव्यस्तपणा कसा? मी कोण आहे? माझ्यावर जबाबदारी कोणती आहे? मला कसं वागायचंय? मी पैशाचं व्यवस्थापन कसं करू? मी आता कोणत्या गोष्टीला महत्त्व देऊ? हे त्याला ठरवता येत नाही. मग काय होतंय? त्याच्या मनामध्ये एकच तीव्र गोष्ट तयार होतीये, आत्ता प्यायल्यानंतर पुढची कधी घेऊ, पहिली प्यायल्यानंतर पुढची कधी घेऊ. म्हणजे हा जो भाग आहे कंपल्शनचा,
हाच त्या माणसाच्या मनामध्ये अधिक तीव्र आहे. बाकीच्या गोष्टी त्याला महत्वाच्या नाही, की तो एक माणूस आहे, त्याला स्वतःला जगायचं आहे, त्याला स्वतःचं शरीर व्यवस्थित ठेवायचं आहे, त्याच्यावरती जबाबदारी आहे, तो घरामध्ये राहतो, घरातल्या जबाबदाऱ्या त्याच्यावर आहेत, नात्याच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती आहेत, पैसे मिळवण्याच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती आहेत, समाजामध्ये वागण्याच्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती आहेत. ही सगळी अस्ताव्यस्तता झाली. त्यामुळं तो घरात धड वागू शकत नाही, पैसे मिळवू शकत नाही, पैसे सांभाळू शकत नाही, नातेसंबंध सांभाळू शकत नाही. म्हणजे ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावरच्या त्या जबाबदाऱ्या तो करू शकत नाही. का बरं? कारण बिघाड इथं झाला. याला म्हणतात कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, बुद्धीमधला बिघाड, वैचारिक बिघाड. याला म्हणतात कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. म्हणजे बुद्धीचं कार्य बिघडलं. बुद्धीचंच कार्य बिघडल्यावरती तुमच्या असं लक्षात येईल की आता पाण्याला जर मूळ जिथनं स्रोत आहे पाण्याचा तिथेच बिघाड झाला तर काय होईल? कसं पोचणार आहे पाणी? आणि तिथनं पुढचं उगवणार कसं? मूळ ठिकाणीच बिघाड झाला. आपल्या बाबतीमध्ये ही अस्ताव्यस्तता अशा प्रकारची घडत गेलेली आहे. मग त्याच्या एरिया म्हणून ढोबळपणाने काय म्हणता येत असतं? शारीरिक प्रश्न तयार झाले, मानसिक प्रश्न तयार झाले, कौटुंबिक प्रश्न तयार झाले, नातेसंबंधांचे प्रश्न तयार झाले, आर्थिक प्रश्न तयार झाले, सेक्शुअल प्रश्न तयार झाले, आध्यात्मिक प्रश्न तयार झाले. म्हणजे किती प्रश्न तयार झाले? 9 एरियाज आहेत. कुठलं तयार झाले प्रश्न? इथल्या बिघाडामुळे तयार झाले. ही असलेली अनमॅनेजेबिलिटी, अस्ताव्यस्तपणा. मग आपण असं लक्षात घ्यायचंय आता की इथं आता आपण आहोत, इथे तुम्हाला या अस्ताव्यस्तपणामध्ये सुधारणा करण्यासाठी काहीतरी शिस्त दिली आहे. बघा, म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचंय, तुम्हाला व्यायाम करायचा आहे, तुम्हाला वेळच्या वेळेला ब्रेकफास्ट करायचा आहे, तुम्हाला वेळच्या वेळेला बुद्धीला खाद्य द्यायचं आहे, तुम्हाला वेळच्या वेळेला जेवण करायचं आहे, वेळच्या वेळेला झोप घ्यायची आहे. म्हणजे इथल्या दिवसभराच्या रुटीनमध्ये आपण या अस्ताव्यस्तपणावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याला एक व्यवस्था देतो आहोत. ती सुरुवात इथं आपण करतो आहोत की तुमचं रुटीन लागावं, तुमचं शरीर चांगलं व्हावं, तुमच्या शरीराचं कार्य चांगलं सुरू व्हावं, तुमच्या मेंदूमध्ये व्यवस्थित विचारांची प्रक्रिया सुरू व्हावी. हळूहळू तुमचे नातेवाईक इथं येतात, ते आमच्याशी बोलतात, आपण बरोबर काही मीटिंग घेतो, त्यांनाही आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. हे काय चाललंय? या अस्ताव्यस्ततेवर तर काम चाललंय ना. कारण आज तुमच्या डोक्यात दारू नाहीये, त्यामुळे तुम्ही ऐकून घेऊ शकता, तुम्ही विचार करू शकता. हा जो बदल आहे हा काय आहे? तर त्या अस्ताव्यस्तपणाला समजून घेणं आहे. आणि हे जे अस्ताव्यस्तपणाला समजून घेणं आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर ते इथनं बाहेर गेल्यावर असंच सुरू राहिलं पाहिजे, अशाच पद्धतीने सुरू राहिलं पाहिजे की तुम्ही इथलं जी शिस्त लावून घेतलेली ती मोडणार नाही. बाहेर गेल्यावरती तुम्ही लवकर उठा, स्वतः घरामध्ये जेवढी जागा मिळेल त्याच्यामध्ये काय योगासनं व्यायाम करता येईल तो कराल. तुम्ही वेळच्या वेळेला खाल्ल्याशिवाय बाहेर पडणार नाही. तुम्ही याची मीटिंग कराल, जमलं तर इथल्या सभेला याल. म्हणजे तुम्ही ती शिस्त मोडणार नाही. हे जर तुम्ही केलं तुम्ही लवकर त्या अस्ताव्यस्तपणावर मात करणार लवकर. आणि तुम्हाला लवकर अनुभव असा येईल की नाही, माझा कॉन्फिडन्स वाढतोय, चांगला, मी व्यवस्थित राहतोय. तब्येतीत फरक पडेल, विचारांमध्ये फरक पडेल, नातेसंबंधांमध्ये फरक पडेल, हळूहळू आर्थिक प्रश्न सुटायला लागतील. हे सगळं घडू शकतं, सगळं घडू शकतं. पण तुम्ही ही जी शिस्त इथे आपण जी करतो आहोत या सेंटरमध्ये ती सोडून द्यायची नाही, तिला धरूनच चालायचं. तुम्हाला फरक कळेल काही दिवसात, अरे आपलं व्यवस्थित सुरू झालंय. तुम्हाला अनुभव येईल की आता आपण डिस्टर्ब होत नाहीये, आपलं शिस्तीने चाललंय, वेळेवर चाललंय, व्यवस्थित चाललंय. बघा फरक तुम्ही कसा होतो तो. आणि होणार म्हणजे होणार, 100% होणार. हा तुम्हाला अनुभव येईल. तेव्हा अशा पद्धतीने या अस्ताव्यस्तपणाकडे पाहायचं आहे आपल्याला. म्हणून तुम्ही लिहित असताना एक एक उदाहरण देऊ शकाल त्याच्यामध्ये की माझी मानसिक अस्ताव्यस्तता आहे. म्हणजे काय आहे? तर मला अजून नीट विचार करता येत नाही, माझ्या अजून मूड खालीवर होतात, कधी राग येतोय मला सारखा, मध्येच अपराधी वाटायला लागतं,
मध्येच एकदम उत्साह येतो पण तो टिकत नाही. म्हणजे हे जे मूड स्विंग्ज आहेत भावनिक, हे खालीवर होत आहेत. इथे अस्ताव्यस्तपणा अनुभवायला येतो तुम्हाला. तेव्हा आपण ते बघायचं. काही वेळेला सुरुवातीला माणसांना अन्नपचन होत नाही. इथलं जेवण आहे पण जेवण मला नीट पचत नाहीये, मला अजून त्रास होतो. अमुक पदार्थ खाणं तर मला दुसऱ्या दिवशी त्रास झालेला दिसतो. हे काय आहे? शारीरिक अस्ताव्यस्तता आहे. कारण अजून फंक्शन सुरू झालेलं नाहीये व्यवस्थित पचनाचं. हळूहळू हे स्थिर होतं. तर या प्रकाराने त्याच्याकडे पाहायचं. म्हणजे अस्ताव्यस्तता आपल्याला समजते. मग ती लिहून काढा आणि आपलं उदाहरण द्या त्याच्यामध्ये. झोप न लागणे ही अस्ताव्यस्तताच आहे. आपल्याला मनामध्ये भीती वाटणे अस्ताव्यस्तताच आहे. चिंता वाटणे अस्ताव्यस्तताच आहे. हळूहळू ती जाणार आहे. त्याच्यावर काम करायचं आपल्याला. दारू पिण्याच्या काळात झालेला पश्चाताप त्याबद्दल काय सांगू शकता? मी तुला सांगितलेलं आहे बघ की पश्चाताप होणं ही चांगलीच गोष्ट असते. पश्चाताप असं म्हणून, पश्चाताप ही जी भावना आहे ना, ही भावना त्या माणसाला काय म्हणत असते तर तुला समजून उमजून तू चुकीचं वागला म्हणून पश्चाताप होतोय. म्हणजे पश्चातापामध्ये आपल्याला असं वाटत असतं स्वतःशी बोलताना, याला उगाच मी असं वागलो, फार चुकीचं वागलो मी, आणि मी असं वागायला नको होतं असं वागायला मी, असा विचार येणं, यातनं ही भावना निर्माण होते की मला चुकीचं वाटतंय, मला बरोबर नाही वाटत आहे माझ्या स्वतःबद्दल आणि मला स्वतःचाच राग येतोय. इथे पश्चाताप. आपण स्वतःलाच त्यावेळेला पकडत असतो. फार त्रास होतो आपल्याला की असा का वागलो मी असं सारखं आपल्याला वाटत असतं. कारण आपलीच प्रेमाची माणसं दुखावलेली असतात ना. आपल्या हातनं जे काही घडलेलं असतं त्यांनी काही परक्या माणसांना प्रॉब्लेम नसतो, आपल्या जवळच्या माणसांना प्रॉब्लेम असतो. मग कदाचित ती बायको सफर झालेली असेल, आई वडिलांना सफर व्हावं लागलेलं असेल, बहीण भावांना सफर व्हावं लागलं असेल, ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे, माझ्यामुळं त्यांना का त्रास झाला असं आपल्याला सारखं वाटतं. इथं पश्चाताप. मग पश्चाताप खरा असेल तर मी असं म्हणलं पाहिजे की मला हे पटतंय ना, मी चुकीचं वागलो. पहिली गोष्ट म्हणजे आता तरी वागू नको, थांब पहिलं, याच्या पुढं तू तसं वागता कामा नयेस. पश्चातापाची भावना आणि त्याची तीव्रता जर कमी व्हायची असेल तर पूर्वीसारखी गोष्ट होताच कामा नये असं आपल्याला म्हणावं लागेल, तरच पश्चाताप जाणार आहे. नाही तर पश्चातापाचे थर साचतात एकावर एक आणि मग एका पॉईंटला मुरदाडपणच येतो. म्हणजे त्या भावनेचा परिणामच संपतो. म्हणजे आपण असं म्हणतो इतके वेळेला हा असं चुकीचं वागलाय की आता त्याला लाजच वाटत नाही आपण चुकीचं वागतो याचं. असं होणं म्हणजे पश्चाताप या भावनेचं कार्यच संपुष्टात येणं. पश्चाताप होतो ही चांगली गोष्ट आहे जो होत असेल तर. कारण पश्चाताप आपल्याला असं म्हणत असतो आता तू वागायचं नाहीस असं वेड्यासाठी. ठीक आहे, त्यावेळेला चूक झाली तुझ्या हातनं, आता असं वागू नको, थांब, आता थांबलाय ना तू, आता नको असं वागूस. नुसतं थांबण्याने सुद्धा ती कमी होणार आहे हळूहळू. चांगलं वागणं आता पुढचा भाग आहे. पण मी आता पूर्वीसारखं चुका तर नाही करत, ते पहिलं थांबलोय मी आता शांतपणाने, हळूहळू तो कमी व्हायला लागतो. कारण आता त्याचं कामच संपलं ना. पश्चात्तापाचं काम काय असतं ते या माणसाला शहाणपण सुचणं हा पश्चात्तापाचा भावनेचा भाग आहे. मग जेव्हा त्या भावनेच्या असं लक्षात येतं, विचारांना हे कळतं की नाही आता हा वेगळा विचार करतोय, आता हा तसं वागत नाहीये, आता हा वेगळं वागतोय. पश्चात्ताप या भावनेची तीव्रता कमी 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 होत जाते आणि एका पॉईंटला संपतेच. कारण पुन्हा तुझ्या हातनं ते घडत असतं, तू सावध असतोस, तू म्हणतो आता नाही माझ्या हातनं घडलं, मी जागा आहे, आता नाही मी चुका करणार. मग पश्चात्तापाचं काम संपलं. हा, हे त्या कार्य आहे त्या भावनेचं. पश्चात्तापाचा त्रास होणं हे कार्य आहे त्या भावनेचं, ते होणार. हा, आणखीन काय वाटते बघा मित्रांनो, कारण आपण सगळे त्यातनं जाणार आहोत, आपल्याला जायचंच आहे, त्या सगळ्यातनं आपण जाणार आहोत त्याच्यामधनं, आणि त्यासाठीची तयारी आपण करतोय. ही सगळी नेट प्रॅक्टिस आहे. पिच बाहेर आहे गेटच्या, कळतंय ना, ही नेट प्रॅक्टिस आहे. पिच बाहेर आहे, बाहेर खेळायला जायचंय, पण नेट प्रॅक्टिसच केली नाही तर पिचवर कसं खेळणार. म्हणून आपण हे जे मनाला व्यायाम देतोय तो नेट प्रॅक्टिसचा व्यायाम आहे. हा मनाचा व्यायाम आहे. आपण आपल्या मनाशी बोलणं, आपण आपल्याला समजून घेणं, आपण आपला अभ्यास करणं, हा तो महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यात, आणि तो आपल्याला करायला लागणार.
आणखीन काय प्रश्न येतो? निरंजन काय बोलत नाहीये? आपल्याला बोलायचंय, समजून घ्यायचंय. आपण आपल्या मेंदूला चालना दिल्याशिवाय आपण नीट त्याच्याकडे बघू नाही शकणार आहे. चालना द्यायची विचारांना. नाही, म्हणून आता जे सरांनी आपल्याला सांगितलं ना की पहिल्याच पायरीवरती आपल्याला खूप काळ काम करायचं आहे. मग खरोखरच मी स्वीकार करतो म्हणजे काय, कशा कशाचा मी स्वीकार केला असं मला वाटतंय. मला माझ्या अस्ताव्यस्ततेपणाकडे पाहता येतंय का? त्या अस्ताव्यस्तते आता मी तुम्हाला सांगितलं तशी त्या अस्ताव्यस्ततेची उदाहरणं मला देता येत आहेत का? की माझं जीवन अस्तव्यस्त झालंय, घरामध्ये माझ्याशी धडकुणी बोलत नाही, अस्ताव्यस्तता. मला नोकरी नाही, अस्ताव्यस्तता. माझी बायको निघून गेलेली आहे, अस्ताव्यस्तता. माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, अस्ताव्यस्तता. ही सगळी अस्ताव्यस्त जीवनाचीच उदाहरणं आहेत. मग आपल्याला कसली कसली अस्ताव्यस्तता जाणवतीये? माझं कुणी ऐकून घेत नाही, अस्ताव्यस्तता. मला अन्न पचत नाही, अस्ताव्यस्तता. मी जे डिस्टर्ब झालेलो आहे सर्व बाजूनी, ही माझी अस्ताव्यस्तता आहे. मग आपल्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये असं वाटतंय की अरे बापरे मला काळजी वाटते, आता घरी गेल्यावर काम धंद्याचं काय, अस्ताव्यस्तता आहे. माझे घरातल्या मंडळींना माझ्याबद्दल काही वाटतच नाही असं मला वाटतं, अस्ताव्यस्तच आहे. हे सगळी उदाहरणं अस्ताव्यस्ततेची उदाहरणं आहेत. तर मग ही अस्ताव्यस्तता कशी दिसते? इथे समजा तुम्ही आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल माझं इथं सुद्धा कोणी ऐकूनच घेत नाहीये, तरी अस्ताव्यस्तताच आहे. ही सुद्धा अस्ताव्यस्तताच आहे. म्हणजे मला जे अपेक्षित आहे ते मिळत नाहीये, मला जे करायला पाहिजे ते मला आता करताच येत नाहीये. दोन फार सुंदर प्रश्न मला परवा ऐकायला मिळाले. मी जिथं असायला पाहिजे तिथं जर मी नसेन तर तो माझ्यासाठी प्रॉब्लेम आहे. जे कृष्णमूर्ती म्हणून जे एक तत्वज्ञ होते त्यांनी विचारलेल्या दोन प्रश्नापैकी एक प्रश्न आहे, मी जिथं असायला पाहिजे तिथं जर मी नसेन तर तो माझा मोठा प्रश्न आहे. आणि मी जे करायला पाहिजे ते जर मी करत नसेन तर तोही माझा मोठा प्रश्न आहे. तर तुम्ही प्रश्न विचारून बघा स्वतःला, मी कुठं असायला पाहिजे असं मला वाटतं? तर कोणी म्हणेल ना घरी असायला पाहिजे असं वाटतंय, मग का नाही घरी? कुणी म्हणेल मी कामावर असायला पाहिजे होतो, का नाही कामावर? कुणी म्हणेल माझ्या मुलापाशी मी असायला पाहिजे होतो, का नाही मुलापाशी? म्हणजे तुम्ही हा सिंपल प्रश्न विचारला स्वतःला तरी तुमच्या असं लक्षात येईल की जिथं तुम्ही असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तिथे तुम्ही नाही आहात. ते का नाही? हा, मग याचं उत्तर द्यायचंय, का नाही आहात याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. किंवा जे मी आत्ता करायला पाहिजे ते मी करतो आहे का, असाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू शकता की जे मी करायला पाहिजे आत्ता ते मी करतोय का. आपण मध्ये एकदा भूमिकांबद्दल बोललो होतो, रोल बद्दल बोललो होतो, आठवतंय का तुम्ही? मागच्या दोन याच्यामध्ये सेशनमध्ये जबाबदाऱ्यांविषयी बोलत असताना तुम्ही असं लक्षात घ्या की तुम्ही आज घरामधले कर्ते पुरुष असाल, पती असाल, नवरा असाल, बाप असाल, आणखीन कोणतरी नातेवाईक असाल, तुम्ही आज तिथं असायला हवा होतात का असं विचारा बरं. आणि मग असायला असं हवा होतात तर तुम्ही का नाहीये? तुमच्यावर तिथली जबाबदारी नाहीये का? मग तुम्ही ते करायला हवं होतं ना, मग ते का नाही करते तुम्ही? हे दोन प्रश्न आपल्याला जागेवर आणतात की तुम्ही जे करायला हवंय ते तुम्ही का करत नाहीये बरं, आणि तुम्ही जिथं असायला पाहिजे तिथं का नाही आहात तुम्ही? त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. त्याचं उत्तर सोप्या भाषेमध्ये ज्याच्याविषयी आपण बोलतोय ती अस्ताव्यस्तता आहे. मग आता त्याची उदाहरणं तुम्ही लिहू शकाल की माझी अस्ताव्यस्तता मला कोणत्या स्वरूपात दिसते. सरांनी तुम्हाला वह्या दिलेल्या आहेत ना? हा, दिल्यात ना वह्या? द्या ना मग थोडं थोडं जमेल तसं. जे नवीन लोक आहेत त्यांना देऊन टाकायचे, ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना देऊन हा, पाटील टाका रात्री. आणि थोडंसं गाईड केलं तरी हरकत नाही की
तू कसं लिहितोय आणि काय कशा पद्धतीने करतोय असं थोडंसं गायडन्स नव्या लोकांना द्यायला सुद्धा हरकत नाही की काय आपल्याला द्यायचंय त्याच्यामध्ये. मित्रांनो, ही फार संधी आपल्याला मिळाली आहे, मोठी संधी आहे. रिहॅबमध्ये आपल्याला यायची संधी मिळाली. याला इंग्लिशमध्ये आम्ही वी आर चोझन फ्यू असं म्हणतो. निवडक माणसं आहोत आपण, ज्यांना ही संधी मिळाली आहे. अशी अनेक माणसं बाहेर आहेत जी रस्त्यावर मरतायत, ज्यांना घरच्यांनी टाकून दिलेलं आहे, ज्यांना बाहेर रस्ता नाही आहे, ज्यांना कोणी रिहॅबमध्ये घालायला तयार नाही आहे. अशी शेकडो, हजारो, लाखो माणसं असतील ज्यांना संधी नाही आहे. आपण जी माणसं आहोत, आज एका चांगल्या रिहॅबमध्ये आहोत, चांगल्या माणसांच्या सहवासामध्ये आहोत. संधी आहे, फार सुंदर संधी आहे. ती संधी वाया नाही घालवायची आपण त्या संधीचा फायदा घेऊया. वी आर चोझन फ्यू, निवडक आहोत आपण माणसं, असं आपण म्हणूया. ठीक आहे, थांबूया. हां बोल. माझा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. एक जनरल स्टेटमेंट, जनरल गाईडलाईन काय आहे की इथून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा सकाळी बाहेर पडलं की संध्याकाळपासून मीटिंग सुरू करा, संध्याकाळी पडलं माझं काय झालं आहे सर, माझा प्रोफेशन असा मी चूज केला आहे, मला आठवड्यातले 4-5 दिवस गावी राहावं लागतं कारण मी शेती करतो आणि पुण्यापासून 60-70 किलोमीटरची गाव आहे. ते आजूबाजूला मी तपास करून पाहिला, म्हणजे असं टेली मीटिंग्स वगैरे असं काही नाही, ते डायरेक्ट पुण्याला. बरं, मग 4 दिवस गावाला थांबलो आणि मग उरलेले 3 दिवस माझी फॅमिली पुण्याला असते, मी शेतावर असतो. 2-4 दिवस मी पुण्याला फॅमिली सोबत असतो. पण त्याच्यातही आमचा एक छोटासा आणखी बिझनेस असा आहे की ते 3 दिवस मी पुण्यात असतो. सकाळी 7ला मी घर सोडतो, ते संध्याकाळी रात्री 9-10 वगैरे असतात. आणि मला प्रॅक्टिकली तसं पाहिलं गेलं तर मीटिंग्स करायला वेळच मिळत. तर सकाळच्या एका ग्रुपमध्ये सांगितलं गेलं की त्याचा दुसरा ऑप्शन असा आहे की लिटरेचर पण वाचू. आता माझं वय असं आहे की ते लिटरेचर वाचणं थोडंसं अवघड जातं. सेकंडली हे वय प्यायला सुद्धा फार अवघड आहे. या वयात पिऊ नये माणसाने. बरोबर आहे. नाही नाही, बोला बोला, साधी गमतीने बोला. म्हणजे वाचायला थोडं अवघड लिटरेचर, ते पण एचं लिटरेचर थोडंसं वृक्ष आहे, काय क्लिष्ट आहे ते समजायला किंवा डोक्यात जायला. असं कारण असं की मी दिवसभर काम करतो, मी स्वतःच करतो. मला असं कान बिन आपण म्हणतो ना, राहत नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, कधीतरी गाणे ऐकत असाल इयरफोन टाकून. मोबाईल आहे हं? तर तर आता पॉसिबल कसं व्हायचं? हा, तर त्याचंच उत्तर मी तुम्हाला सांगतो की मोबाईल आहे. आपण बरेचदा एका बाजूला दुसरं काहीतरी बघत असतो, करत असतो, तो बसलेला असतो शांत आणि ऐकत असतो. तर या जो यूट्यूब चॅनल बनवला आहे ना मार्गदर्शनाचा, या अल्कोहोलिझम विषयी किंवा व्यसनाविषयी किंवा उपचारांचं जे मार्गदर्शन आहे तो कशासाठी बनवलं आहे की काहीतरी प्रसिद्धी मिळावी असं काही हेतू नाही, किंवा पैसे मिळावे असं हेतू नाही. बरेचदा आमच्या असंच लक्षात आलं तुमच्यासारख्या पेशंटकडनं की मी अमुक गावात राहतो आणि तिथे हे मीटिंग नाही, तर मग आपला एक अंकुरचा ग्रुप बनवला आहे आपण, अंकुर फॅमिली म्हणून. म्हणजे जो जातो इथनं त्याला आपण त्या मोबाईलमध्ये ॲड करतो, तर शेअरिंग टाकतो. हे मेंबरनी मध्ये या जे लॉकडाऊन झालं तेव्हा त्या ऑनलाईन मिटिंग घेतल्या आणि त्याच्या काही रेकॉर्डिंग्स तयार केल्या शेअरिंगच्या. तर त्या शेअरिंग आहेत त्या मागवून घेऊ शकता तुम्ही आमच्याकडनं. यूट्यूब चॅनल हा बघू शकता, म्हणजे ते ऐकतात येईल, रिपिटेशन तर होतील, रिव्हिजन होईल, परत माहिती असलेल्या गोष्टींची रिमाइंडर मिळेल आणि जागरूक राहता येईल. हां, म्हणजे ज्यांना अडचण आहे त्यांच्यासाठी आहे. पण ज्यांना अडचण नाही खरं तर त्यांनी तर जाऊन मीटिंग करणं हे जास्त योग्य आहे. की बरेचदा व्हरायटी शेअरिंग जे असतात ती मिळतात आणि शेअरिंग ऐकल्यावर तिथच्या तिथं काही प्रश्न उत्तरं करता येतात, तिथं फक्त ऐकता येईल आपल्याला. पण हे माध्यमसुद्धा आहे, म्हणजे काय जर ठरवलं ना करायचं तर माणूस काही करू शकतो. आपल्या सुवर्णमध्ये काढून व्यसनी माणूस मुळात ना ड्रायडेला काय करता तुम्ही? ड्रायडेला काय करता? काय ड्रायडे
ड्राय डे असतो ना 2 ऑक्टोबर, काय करता अशा वेळेला? आणि मी तसं मी काहीच करत नाही. माझं नाही 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 एक मिनिट त्यांना म्हणायचं शॉर्ट मध्ये सांगतो की एखाद्या वेळेला जेव्हा बंद असतं की व्यसन मिळत नाही, ड्राय डे, अशा वेळेला काय करतात व्यसनी माणसं की कुठनं तरी काहीतरी आयडिया लढवून ती ब्लॅकने आणून किंवा काही ना काही करतातच की नाही. म्हणजे इच्छा असेल तर पर्याय आहेत आणि हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे इथं जर खरंच इच्छा असेल आणि खरंच मनापासून हा प्रश्न असेल की अशा ठिकाणी मग मला मिळणार नाही तर मी काय करू, तर अतिशय सोपं सोल्युशन आहे की यूट्यूब चॅनल उघडायचा आणि ऐकायचं. आणि हा माझा आहे असं नाही आहे, हा अनेक लोकांची शेअरिंग आहे. तुम्ही जर टाकलं त्याच्यावर यूट्यूबवर की अल्कोहोलिझम विषयी काही माहिती किंवा काय, तिथे मी सांगेन तुम्हाला काय टाकायचं ते. पण शेअरिंग मागवली तर माझ्याकडे भरपूर शेअरिंग आहे मेंबर रेकॉर्ड आहे, ती पाठवू शकतो तुम्हाला. त्यातनं मीटिंगमध्ये कसं बोललं जातं, त्यांचं म्हणणं काय असतं, ते रिकव्हरीत येताना काय काय नियम पाळत असतात, सगळं ते ऐकायला मिळतं. आणि त्यातनं नाही इथून पुढे जेव्हा जेव्हा अडचण असेल ना तेव्हा हे सोल्युशन आहे. व्हायचं हेच ना की रोज करणं पॉसिबलच नाही नाही, मीटिंगचा हेतू काय लक्षात असं घ्या. हे मीटिंगचा हेतू असा आहे की तुम्हाला तिथे जाऊन शेअर करता येतं किंवा शेअरिंग ऐकता येतं. हां. हा मूळ मुद्दा आहे त्याचा. कारण त्या शेअरिंगमधून आपल्याला स्वतःलाही आपल्या मनातल्या काही गोष्टी मांडता येत असतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दुसऱ्याकडनंचा काही गोष्टी शिकता येत असतात. असे 2 मूळ मुद्दे आहेत त्या मीटिंगचे. आता तुम्ही मेंबर जर स्वतःला मानायला शिकलात तर तुम्हाला शेकडो हजारो मित्र मिळतील. बांधव म्हणजे तुम्ही दिवसभर जरी बोलत राहिलात त्यांच्याकडे तरी ते संपणार नाहीत, इतके मेंबर आहेत. तर म्हणून हळूहळू तुम्हाला तुमची जर मैत्री तयार होत गेली ना मेंबरशी, तर तुम्हाला जेव्हा ज्या क्षणाला वाटेल की मला आत्ता बोलावंसं वाटतंय त्या क्षणाला फोन करा. कधीही तुम्हाला मेंबर म्हणणार नाही आत्ता का फोन केलास मला, कधीच नाही म्हणणार. कारण त्याला त्याचं महत्त्व माहिती आहे की कदाचित याला आत्ता याची गरज आहे, माझ्याशी बोलायची गरज आहे. आणि तो असं म्हणेल की हे मला भाग्याने मिळालंय. कारण तो जर याची तत्व पाळत असेल तर त्याला असं लक्षात येईल की अरे कुणाला तरी मदत होती आहे, ही माझ्यासाठी भाग्यवान गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा खऱ्या अर्थाने मेंबर झालात ना तर तुम्हाला शेकडो हजारो मित्र मिळतील की जे तुम्हाला केव्हाही तुमच्याशी बोलू शकतील. आणि मग तुम्हाला जेव्हा संधी मिळेल, पुण्यात कधी आलात, नेहरू स्टेडियमला कधीही जा, मीटिंगला जा असं नाहीये, कधी पण जा. कारण सकाळी 7ला उघडतं ते सेंटर आणि संध्याकाळी 6पर्यंत सलग चालू असतं. तिथे जा, तुम्ही नुसते बसा तिथे. हां, तिथे अनेक जण असतात, सतत येत जात असतात. बसा, 2 लोकांची गप्पा मारा, दॅट इज ओके. मीटिंगला कधी जमलं, वेळ झाला, मीटिंगला जावं. जवळपासच्या मीटिंगला तुम्ही जिथे राहता त्याच्या जवळपास समजा कुठं तरी आहे, कधी तिकडे जा. जे जे मिळेल ते करा. आणि सारंगी तर सांगितलं की उपलब्ध जी शेअरिंग आहे ती सतत आपण ऐकत राहतो. यामध्ये सुद्धा पुढे जाऊन असा प्रश्न येऊ नये म्हणून त्याचा आधी उत्तर होतो की आपले काही मेंबर त्यांनी असंच मी सांगितलं होतं की मेंबरशिप फोन लावून बोला कधी कधी किंवा आमच्याशी बोला. तर अशा वेळेला समजा एखादा मेंबर किंवा आम्ही अवेलेबल झालो नाही, कामात आहे म्हणून उचलला नाही, किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून उचलला गेला नाही, बिझी आहे म्हणून उचलला गेला नाही, किंवा स्विच ऑफच झाला किंवा सायलेंट ठेवला काही मीटिंग आहे म्हणून, आणि मग तो माणूस असं म्हणलेला आहे की मी फोन केला पण त्यांनी काही त्याला उचलला नाही, मी खूप डिस्टर्ब होतो आणि मला काय करावं कळलं नाही, मी प्यायला गेलो. तर एकावर कोणावर डिपेंड राहू नका. कारण असं घडू शकतं. मेंबर म्हणजे असे 24 तास फोनवर बसून नसतात की आता आला फोन की सुरुवातच करतो मार्गदर्शन. तेही कामधंदा करून, ते रिकव्हरिंग ॲडिक्ट असल्यामुळे ते कामं करत असतात, नोकऱ्यांना जात असतात. त्यामुळे पर्याय खूप आहेत, तर शेकडो पर्याय. बऱ्याचशा मेंबरशिप जर टचमध्ये असाल तुम्ही, तर यांनी नाही उचलला तर दुसरा, दुसऱ्यांनी नाही उचलला तर तिसरा, असे तुम्ही ते चॉईस ठेवू शकता आणि बोलू शकता. आता मी बऱ्याचदा प्रयत्न केला, मी ज्या एरियात राहतो त्याच्या जवळपास आहेत मीटिंग्स, ते मग असं ॲपॉइंटमेंट आज गेलो की मग 4 दिवस जमतच नाही. नाही, दुसरं एक महत्वाचं तुमचं चुकतंय थोडंसं असं की प्राधान्य कशाला द्यायचं ते झालं नाही. म्हणून तुम्ही पहिलं स्वतःच्या मनाला असं सांगा मी सोबर राहिलो तर बाकीचं सगळं आहे, बाकीचं सगळं नंतर असं म्हणून चालणार नाहीये.
आता जमतंय तोपर्यंत ते जमेल, बाकीच्याला महत्व देऊन. पण जर आपली दारू वाढत गेली, प्रॉब्लेम वाढत गेला तर सगळंच बंद होईल. म्हणून आपलं प्राधान्य आपल्या व्यसनमुक्तीलाच आहे. ते पहिलं आहे, पहिलं, दुसरं नाही. त्यामुळे असं तुम्ही स्वतःच्या मनाला नका सांगू, मला आधी शेती सांभाळली पाहिजे मग दारू थांबवायचं बघितलं पाहिजे, असं नका म्हणू. तुम्ही स्वतःला असं म्हणा, आधी दारू बंद राहिली पाहिजे आणि मग शेती केली पाहिजे. हे त्याचं खरं उत्तर आहे. कारण तुम्ही जर प्राधान्य दिलं ना तर तुम्ही या प्रकारचे प्रश्न मांडणारच नाही. तुम्ही असं म्हणाल जिथे उपलब्ध होईल ते मी करीन. कारण हे सेकंडरी तुम्ही मानताय नकळत. तुम्ही असं म्हणताय कधी कधी मी तिकडे लांब असतो त्यामुळे मला जमत नाही, याचाच अर्थ असा झाला की ते सेकंडरी झालं. आणि मी पळवाट शोधत नाही, पळवाट नाही म्हणतात तुम्ही, पळवाट नाही म्हणतात. तुम्हाला जबाबदारी वाटते ही आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला शेती करावीशी वाटते, ती जबाबदारीने करावीशी वाटते, ही महत्वाचीच गोष्ट आहे. परंतु प्राधान्य कशाला द्यायचं हे नक्की ठरवायला पाहिजे. कारण ते जर चुकलं तर मग आपला घोळ होतो. प्राधान्य नका बदलू. साधं सोपं याचं खरं उत्तर आहे की दिवसभर जर तुम्हाला काम करायचंय, 12 महिने 24 तास जगायचंय, तर जीवन आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत असं आपण म्हणतो. तर अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, जेवण, है ना, असं आहे ना. म्हणजे ते केलं, ते घेतलं तर मी दिवस काढू शकणार. तसंच हा एक आजार आपल्याला ॲडिशनल झालेला आहे, तर त्याच्यावरचा उपचार पण आता त्यामध्ये ॲड झाला. सामान्य माणसं नाही होत आपण, त्यामध्ये आता हा एक आजार आलेला आहे आपल्या नशिबाला. आणि त्या दुर्दैवात सुदैव काय तर त्याचा उपचार आपल्याला मिळालेला आहे. तर त्या उपचार हा प्रायोरिटी घेतली आणि मी जर व्यसनमुक्त असेल तर काम करीन ना. तुम्ही जर 3-4 क्वार्टर प्यायलात तर शेती करू शकाल का अशा अवस्थेत? म्हणजे हे सर जे म्हणतायत की प्राधान्य कशाला पाहिजे तर व्यसनमुक्तीला. म्हणजे ती व्यसनमुक्ती टिकवून जेव्हा माझ्यात ती ताकद राहील, एनर्जी राहील, त्या शेती व्यवसायाकडे बघण्याची एक मानसिकता चांगली राहील, तेव्हा मी ते चांगल्या प्रकारे करू शकतो. हेच त्याचं उत्तर आहे. त्यामुळे म्हणून ती प्रायोरिटी व्यसन असं आहे. आणखीन जरी काय असतील ना प्रश्न तरी आपण ते कंटिन्यू करू थोडंसं पाहिजे तर एखादा ब्रेक घेऊ पाहिजे, पण प्रार्थना घेऊन मग कंटिन्यू करू. म्हणजे बाकीच्यांना आपण त्यात अडकायला सांगतो. देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला. धन्यवाद. थँक्यू.